नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण बघणार आहोत आतून सॉफ्ट आणि वरतून कुरकुरीत अशी इडली वडा रेसिपी बघणार आहोत। खूप सिंपल अशी रेसिपी आहे। आता या रेसिपीसाठी आपल्याला इडली पाहिजे। आता ही शिल्लक राहिलेली इडली होती माझ्याकडे। आता शिल्लक राहिलेली इडली असली तरी चालेल किंवा ताजी इडली घेतली तरी सुद्धा चालेल। आता या रेसिपीसाठी सर्वात महत्त्वाचं आहे ती म्हणजे चटणी घ्यायची आहे। आता चटणीसाठी आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहे। तेल वगैरे टाकायची गरज नाही, तुम्हाला मिरच्या तशाच भाजून घ्यायच्या आहे। छान मंद आचेवर मिरच्या भाजून घ्यायच्या आणि आता त्या 2 ते 3 मिनिट थंड होऊ द्यायच्या आणि नंतर आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहे। आता मिरचीची इथं छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, तसेच टाकायचे नाही, नाहीतर त्या लवकर बारीक नाही होत। छोटे तुकडे करायचे आणि मग टाकायच्या। आता यामध्ये आपल्याला 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहे आणि चवीनुसार मीठ सुद्धा आपल्याला यामध्येच टाकून घ्यायचं आहे। थोडं पाणी टाकायचं आणि बारीक करून घ्यायचं। आता यामध्येच आपल्याला टमाटर टाकून घ्यायचे आहे। टमाटरऐवजी तुम्हाला टमाटा सॉस सुद्धा टाकू शकतात। आता अशा प्रकारे सर्व बारीक करून घ्यायचे आणि आता इथं आपण चटणीला तडका देऊन देणार आहोत। त्यासाठी एका भांड्यामध्ये तेल टाकायचं। तेल छान तापलं की त्यामध्ये जिरं टाकायचं आणि तयार केलेली चटणीसुद्धा आपल्याला यामध्येच टाकून घ्यायची आहे। आता चटणी छान मिक्स करून घ्यायची आणि 2 मिनिटं तशीच शिजू द्यायची आणि नंतर आपल्याला यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे। म्हणजे ही चटणी ना आपल्याला कच्ची नाही लागणार आणि अशा प्रकारे चटणी तयार झालेली आहे। खूप छान अशी चटणी लागते ही। बघा अशा प्रकारे थोडी जाडसर बारीक करायची, जास्त बारीक नाही करायची। आता एका भांड्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे आणि 2 ते 3 चम्मच तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे। आता तांदूळाच्या पिठाने आपले वडे जे आहेत ते छान कुरकुरीत होतात। आता यामध्येच आपल्याला ओवासुद्धा घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घेऊन घ्यायचं आहे। चिमूटभर खाण्याचा सोडा घ्यायचा आहे आणि तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। चम्मचने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं। एकदाच पाणी नका टाकू, थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि जसं आपण भज्यांचं भिजवतो तसंच आपल्याला इथं भिजवून घ्यायचं आहे, जास्त पाणी करायचं नाही। आता पीठ भिजवून घ्यायचं। आता पीठ भिजवून तयार झालेलं आहे, अशा प्रकारे भिजवून घ्यायचं। आता इडल्या तयार करून घ्यायच्या आहे। त्यासाठी मधोमध आपल्याला इडली अशा प्रकारे सर्व इडल्या चिरून घ्यायच्या आहे। सर्वात आधी सुरीला थोडंसं तेल लावायचं आणि नंतर सर्व इडल्या मधोमध चिरून घ्यायच्या आहे, कट करून घ्यायच्या। आता जी तयार केलेली चटणी होती ते सर्व इडल्यांना दोघं साईडने लावून घ्यायची। जर तुमच्याकडे जर पुदिना चटणी असेल तर ती सुद्धा एका साईडने लावली तरी सुद्धा चालेल। आता अशा प्रकारे लाल चटणी दोघं साईडने लावून घ्यायची आणि सर्व इडली आपल्याला तयार करून घ्यायच्या आहे। चटणी लावून घ्यायची म्हणजे काय होऊन जातं ना, आपल्याकडून इडल्या पटापट तळल्या जातात। बघा आता अशा प्रकारे सर्व इडली चटणी लावून तयार झालेली आहे। आता तळून घ्यायची आहे। त्यासाठी आता चटणी लावून इडली जी तयार करून ठेवलेली होती ते बेसन पीठ जे आपण तयार करून ठेवलेलं आहे त्यामध्ये टाकायची आणि बेसन पीठमध्ये भिजवून ती तळून घ्यायची आहे। आता मी तेल आधीच तापत ठेवलेलं होतं। आता चम्मचने थोडं थोडं तेल वरतून असं टाकायचं आणि पलटून घ्यायचं आहे। दोघं साईडने छान असे इडली वडे तळून घ्यायचे आहे। बघा किती मस्त कलर आलेला आहे आणि पटकन अशी रेसिपी तयार होती ही। बघा किती छान असा कलर आलेला आहे। आता सर्व वडे आपल्याला तळून घ्यायचे आहे। मी दुसरासुद्धा तुम्हाला दाखवून देते। बघा आता हा दुसरासुद्धा मी तयार करून घेतलेला आहे। खूप पटकन असे वडे तयार होतात हे आणि लहान मुलांना तर खूप आवडतील। आता जी शिल्लक राहिलेली इडली असते त्याचे असे वडे करून बघा, खूप छान लागतात हे वडे। ते दिसायलाच खूप छान वाटतात की लहान मुलं तर खूप आवडीने खातील। कारण की शिल्लक राहिलेली इडली असली की ते आपण ते फ्राय करून देतो किंवा आपण हळद मिठामध्ये टाकून देतो। तसे न करता तुम्ही असे वडे करून बघा, खूप आवडीने लहान मुलं खातील। लहानच काय मोठेसुद्धा आवडीने खातील आणि सर्वांना खूप आवडेल। आता हे वडे तुम्ही सॉससोबत किंवा चटणीसोबतसुद्धा खूप छान वडे लागतात हे। कशी वाटली तुम्हाला इडली वडा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।